33% 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केलं. आज मोदी सगळं जगभर खोटं सांगतात की मी महिला आरक्षण विधेयक आणण्याचा प्रयत्न केला ते पडले. इतकं बोगस माणूस आहे तो. विधेयक काय घटनादुरुस्ती विधेयक आहे की खासदारांची संख्या बदलायची आहे. उत्तर भारताचं वर्चस्व इतकं प्रचंड मोठं करायचं आहे आणि दक्षिणेचं संपवून टाकायचं. ज्या लोकांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं त्यांना शिक्षा द्यायची. हे खरं विधेयक आहे. त्याला आम्ही कडाडून विरोध करणार आणि त्याकरता पक्ष फोडायचं चाललंय, 2/3 बहुमत घ्यायचं चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे. महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे जर चळवळ चालवली, ऑडिट जर काटेकोरपणे केलं गेलं, त्यातला भ्रष्टाचार थांबवला तर कारखान्यामध्ये दुपटीनं तिथं नफ्यामध्ये वाढ होईल, दुपटीनं. मी राज्य सहकारी बँकेमध्ये जी ऍक्शन घेतली कशा करता घेतली? माझं काय वैयक्तिक कोणाचं काही बांध रेटला होतो कोणी? किंवा 70,000 कोटीचा इरिगेशनचा घोटाळा झाला. मला आजही रात्री झोपताना स्वप्न पडतं की जर तो घोटाळा झाला नसता तर कदाचित आज महाराष्ट्रामध्ये 10-12 शेतकरी रोज आत्महत्या करतात. त्यातले कदाचित 2-4 शेतकरी कमी आत्महत्या केली असते. आणि जे मी सांगतो असं नाही, नरेंद्र मोदींनी शिक्कामोर्तब केले 70,000वर. म्हणजे इतके निर्लज्ज लोक आहेत की आधी 70,000 म्हणतात, दुसऱ्या दिवशी